आणि हा मित्रांनो, मामा बघा कसं भाताचा पाणी काढत होता आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये भरपूर काय काय बघायला भेटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज तुम्हाला भरपूर काय काय बघण्यासारखं भेटणार आहे. आणि हा आज खूप मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायसाठी. आणि हे बघा नागेश दा, तो सकाळी उठून ब्रश करत होता आणि ब्रश करून बसलेलो. तो पाहिला तर काय बाहेर मच्छीवाला बाबा आलता मावळा घेऊन. आणि मी लगेचच शेतावर पोचलो योगेशदाच्या, कारण की तुम्हाला मी जास्त शूट नाही करू शकलो, बाईक नेलती तर जास्त मला शूट करायला जमलं नाही. आणि हा योगेशदाचा पदार्थ. आणि तिकडून मी डायरेक्ट निघलो तर आमच्या शेतावर आलो. आणि हा नागेशदा. आणि काहीच मला तर बघा लगेच मी ट्रॅक्टर पण काढतो बाहेर आणि डायरेक्ट शेतात उतरवला ट्रॅक्टरला, सरसराट एकदम जबरदस्त. आणि मी दुसऱ्या गेअरवर पळवत होतो, खरखर करत एकदम जबरदस्त. गाईस तो बघा मोठा भाऊ माझा, त्याला कामाला लावलेली दगडी उचलायची. आणि गाईस मला बघा काय भारी फिरवतो ना मी. आणि हा योगेशदा. आणि गाईस मी थकल्यावर मी योगेशदा दिला, खूप थकवते ट्रॅक्टर मला, दुसऱ्या गेअरवर पळवतो ना. आणि पप्पा बघा भात टाकत होता शेतात, पप्पाला बरोबर टाकता येते भात, मला एवढा अंदाज नाही येत. आणि हा मोठा भाऊ आणि हा नागेशदा. आणि बघा परत करून देतो तुम्हाला. आणि गाईस व्ह्यू तर बघा फुल काला झाला होता दुपारचं वातावरण. आणि पाऊस तर काही पडलंच नाही, ढग एवढा आलता. आणि भात टाकलेलं शेतात ते, आणि कुठे भात टाकले ते नक्कीच कमेंट करा. आणि हा बड्डे होता. आणि हा गाईस भाऊचा बर्थडे सेलिब्रेट पण झाला. आणि गाईस मला तर बघा फार गमावलेलो. आणि भाऊ इकडं आला तर बर्थडे सेलिब्रेट करून, आणि सर्वांना पार्टी दिली त्यांनी आज. आणि हे बघा आजी आई आहे आणि लहान भाऊ जेवायला बसलेला. आणि सर्व इकडे चिकन शिजवत होते चुलीवर. चूल परवडते पण गॅस नाही परवडत, शेतावर तेच मस्त आहे. आणि सर्व बसलेले जेवायला, चिकनची भाजी शिजली तशी. आणि गाईस मला तर नका. आणि तुम्हाला एक नाच दाखवतो, तुम्ही नक्की ओळखा आणि मला कमेंट करा. हो नको करू उदास, माझ्याकडे भ्रष्टाचा आहे तपास, बस काम होईल. सुखी नाही तुमचा पोर बॉल करेला तुमचा फार हाल. बच्ची घर आहे मावलाची दार आहे, त्याची तुमची भेट झाली न ती बाई आहे काली. अशी धडधड होय तुझी छाती, कौलात घेतली आहे तुझी माती. पण त्याला घाबरायचं नाही पोरा, त्याला घाबरायचं नाही. आणि तुम्ही अगरबत्ती शेंदूर नाही फुटू तेव्हा तुमची गाडी चालेल ढुकू. हा नाही येताना एक सिगडा कोंबडा पण घेऊन येतो. गाईस मामाचा नाच आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि गाईस फार संध्याकाळ झालती आणि आम्ही निघायची तयारी पण झालती. आणि फार शेतात खाल्लेली मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. आणि गाईस ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.